घरचा वैद्य मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज तुमच्यासमोर जे आहे ती हात जोडी पाया पडे ह्याची सर्व तुम्हाला माहिती देणार आहे। ती बघा, आपण हिची पूजा केलेली आहे। पौर्णिमेला पूजा असते ह्याची, आणि ह्याची पूजा पाठ आणि काय करायचं ती सांगणार आहे। तर मित्रांनो बघा, ही काय लय मोठी नसती, छोटे छोटे हातजोडी असतात आपल्या हाताच्या बोटावर, बारीक मोठ्या। आणि ज्यांना हातजोडी पायपडी दिलेले आहे त्यांचा रिजल्ट वर्षभर राहतो। वर्षानंतर हातजोडी पायपडी बदलायची असते। लोक वर्षानुवर्षे ठेवतात आणि वर्षाला ही बदलून दुसरी घेतल्यानंतर अजून काम चांगल्या प्रकारे होतं। आता गेल्या वर्षी ज्यांना दिले ते त्यांच्या आत्तापर्यंत रिजल्ट चांगला आलेला आहे, आणि ज्यांचा प्रभाव कमी पडला आहे त्यांनी परत दुसरी मागून घ्यायची आणि पहिल्यासारखी वापरायची। दुसरी गोष्ट मित्रांनो, हातजोडी पायापडी म्हणजे काय असते ही एक तुम्हाला समजावून सांगायचा एक प्रयत्न आहे। ही एक वनस्पती असते, ह्याला बघा मुळे आहेत, आणि ह्याला पूजा करून आपला कुंकू टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही सिंदूर लावू शकतात। हे बघा मुळे आहेत अशा, आणि कंदरा तो हाताच्या बोटासारखे बोटं राहतात, म्हणून याला हातजोडी पायापडी म्हणतात। ही बघा नराचा कंद आहे आणि ही मादीचा छोटा कंद आहे। तर नर मादी म्हणजे काय बाबा, ही शंकर आणि पार्वती ह्या दोघा जणांची ह्या वनस्पतीमध्ये शक्ती असते, म्हणून ह्याला नरमादीचा कंद असतो, आणि म्हणून त्याच कंदाला हातजोडी पायापडी म्हणतात। तर बाबा, शंकर आणि पार्वती ही दोघं जर जिथं असतील तिथं वाईट शक्ती राहत नाही, आणि तिथं घरामध्ये सुख समाधान राहते, घरातले निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते। आणि महादेव पार्वती ह्या दोघाचाही कंद आहे नरमादीचा, म्हणून ह्याला हात आणि पायाजोडी नरमादीचा कंद असतो, म्हणून ही दोन असतात। आता काही लोकांनी दुसऱ्या हातजोड्या तुम्ही बघितलेल्या आहेत, ती कितपत खऱ्या काय खोट्या आपण सांगू शकत नाही, पण प्रत्येकाला एकच सांगणं आहे की हातजोडी पायापडी तुम्हाला जी पूजाला जी ठेवायची ती शंकर पार्वतीची जोडी म्हणून आपल्याला पूजापाठ मंदिरात ठेवायची, ही कंद ठेवायचे। दुसरे जर तुम्ही कुठले एखादे प्राण्याचे अवयव ठेवता तर ती आपली हाय ही दैवशक्ती सध्या घरातून निघून जाते, आणि माणसाला पापाचा भागीदारी पडावं लागतं। म्हणून आपल्याला जी प्रत्येकाला जी इनवणे ही वनस्पतीचे कंद आहेत मित्रांनो, आणि वनस्पती वापरायची। हिला काही ठिकाणी जंगलामध्ये भरपूर प्रमाणात वापरलेली असते, फक्त तुम्हाला ओळखून आणणं ही काळाची गरज आहे। गवतासारखी वापरलेली असते काही ठिकाणी नसते। आता या आपण काही ठिकाणी वैद्याच्या सल्ल्यानं वैद्यकून पुष्य नक्षत्रावर विधिवत पूजापाठ काढून आपण काढलेले असते, आणि ह्याचा रिजल्ट चांगला आलेला आहे। ह्याचा पौर्णिमेला ह्याची पूजा आहे, आणि पूजा करत असताना तुम्हाला कालिकेचा महादेवाचा या दोन्हीचा जरी जप केला आणि घरात ठेवून दिली तरी चांगल्या प्रकारे काम करते। ठेवायची पद्धत मित्रांनो अशी आहे, हातजोडी पायापडी 1.25 मूठ तांदूळ, 11 तुळशीचे पानं, वटीचं सामाईन आणि चिल्लर पैसे 11 रुपये, ही सर्व एकत्र लाल कपडे ठेवून तुम्हाला 3 अगरबत्त्या लावायच्यात, ब्रह्म विष्णू महेश म्हणून 3 अगरबत्त्या लावून तुम्हाला पूजापाठ करायची चंद्र निघाल्यावर चंद्राच्या आसपास। आणि ही परत चंद्राला दर्शन घडवायचे ह्याचं, ह्या हातजोडी पायापडीचं चंद्राचे 5 मिनिटात। आणि हे नाही, चंद्राला दर्शन घडवायचं कारण म्हणजे ही जर महिन्याला तुमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा वडत असते, आणि चंद्राचं दर्शन घडलं ती शीतळ आणि शांत रूपात चंद्र असतो, त्याच्यामध्ये ह्याच्यातली निगेटिव्ह ऊर्जा जी बाहेर सोडायचा एक प्रयत्न करतं। तरी बघा, अशी हातजोडी पायपडी अशी एक कंद आहेत, ह्याला बघा मुळे आहेत असे भरपूर, आणि ही कंद वापरायची आहेत मित्रांनो, दुसरे कुठलेही हातजोडी वापरायची नाही। कृपया प्रत्येकाने ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, लाईक करा। घरचा वैद्य मराठी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। चला मित्रांनो, जरी कुणाला हातजोडी पायापडी लागली ही, तर माझा फोन नंबर आहे 97 63 68 93 68, 97 63 68 93 68, पुणे हडपसर पाडेमामा। घरचा वैद्य मराठी चॅनलवर सर्वांचं स्वागत। जय हरी, राम राम।